नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचं आपलं डेस्टिनेशन आहे ते म्हणजे बुर्ज खलीफा। तर टोटल ही जी बिल्डिंग तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय बुर्ज खलीफा, ही बिल्डिंग आहे 160 फ्लोअरची। आणि आज आपण जाणार आहोत व्हिजिट करायला 124, 125 आणि 148। तर आयडियली खूप सारे लोक बुर्ज खलीफामध्ये व्हिजिट करायला जातात, ते नॉर्मली 124 आणि 125 या मजल्यापर्यंतच जातात। पण आमच्या भूषणची खास डिमांड होती म्हणून आम्ही चाललो आहोत 148। तर तुम्ही बघू शकता, जरी आपण 50-50-50 असं जरी केलं तरी साधारणतः वरून जो सेकंड पार्ट आहे त्या पार्टपर्यंत आपण आज जाऊ। तर मी तुम्हाला त्याचे जे काही तिकीट्स आहेत, त्याच्यासाठी आम्ही किती पे केले, साधी बुकिंग प्रोसेस, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करतो। तर चला। जो बुर्ज खलीफाचा जो आपला बुकिंग स्लॉट आहे तो आहे 5:30चा। तर याच्यामध्ये मिक्स मिळेल आम्हाला, म्हणजे दिवसा पण बुर्ज खलीफा वरून व्ह्यू संध्याकाळी बघता येईल आम्हाला, आणि सनसेटचा टाइम पण आपल्याला मस्तपैकी बघता येईल। तुम्ही बघू शकता ही जी लाईन लागलेली आहे ही सगळी लाईन आहे बुर्ज खलीफाच्या टॉप फ्लोअरला जायला। तर याच्यामध्ये दोन टाइप्स ऑफ लाईन आहेत, एक आहे ती 124 आणि 125, आणि आपलं जे बुकिंग आहे 124, 125 आणि 148। तर आता बघूयात हे कसं आहे, कुठून आहे। तर साधारणतः मी तुम्हाला प्राइस ज्या आहेत त्या सांगून देतो। जी 124 आणि 125 व्हिजिट करायचं असेल पीक आवर तर साधारणतः पर पर्सन जे तिकीट चार्जेस आहे इंडियन INRच्या हिशोबानुसार 7000 रुपीज पर पर्सन। आणि जर तुम्हाला 148 प्लस घ्यायचं असेल तर पीक आवर्समध्ये, म्हणजे जो आमचा पीक आवर आहे 5 वाजता ते सनसेटचा जो टाइम आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 13,000 रुपये पर पर्सन। तर भूषणचे असे माझे मिळून टोटल आम्ही 26,000 रुपये पे केले। तर तुम्ही बघू शकता जी माझ्या डाव्या साईडला लाईन आहे ती आहे 124 आणि 125 साठी, आणि आमचं जे आहे ते प्रीमियम तिकीट आहे 148 साठी। तर आम्हाला म्हणजे असं वेटिंग क्यू नाही आहे, माईक अलाउड नाही आहे बुर्ज खलीफामध्ये, त्यामुळे आता मी मोबाईलच्या ह्याने रेकॉर्ड करतोय। तर आता आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये। हा आहे स्काय लॉन्ज। तर आम्ही स्काय लॉन्जमध्ये आलेलो आहोत। तर हा जो लॉन्च आहे किंवा हा 148 वाला जो सेक्शन आहे तो प्रीमियम आहे। तर इकडे तुम्ही बघू शकता खूप अशी लिमिटेड लोक आहेत। तर फरक एवढाच आहे की 124 आणि 125 मध्ये तुमच्या बाकीच्या डिटेल्ड गोष्टी नाही आहेत किंवा तुम्हाला ॲनिमेशन्स वगैरे नाही आहे। 148 मध्ये थोडंसं प्रीमियम फॅसिलिटी मिळते आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण कव्हर करू शकतो। तर इकडे तुम्ही सगळ्या प्रोसेस बघू शकता। 2000 साली याचं जे एक्झिबिशन आहे ते स्टार्ट झालं होतं। त्याच्यानंतर 2005 साली हे सुपर स्ट्रक्चर स्टार्ट झालं होतं। याचे त्यांनी सगळे माइलस्टोन इकडे हे केले। 2006 म्हणजे मधले फक्त एका वर्षात त्यांचे ऑलमोस्ट 50 फ्लोअर बांधून झाले होते। 2007 मध्ये 100 मजल्याची बिल्डिंग तयार झाली होती। 2007 मध्ये 150 वर्ल्ड टॉलेस्ट फ्री स्टँडिंग स्ट्रक्चर क्रिएट झालं होतं। 2008 मध्ये लेवल 160 म्हणजे 160 वर्ल्ड टॉलेस्ट मॅनमेड स्ट्रक्चर रेडी झालं होतं।
2009 मध्ये कम्प्लिशन ऑफ स्पायर. सेकंड्स मध्ये 124 फ्लोअरला गेली आहे. मी आणि भूषण दोघेही 148 फ्लोअरला पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता टोटल 160 फ्लोअर्सची आहे. तर त्यातला ऑलमोस्ट सेकंड लास्ट टप्प्यावर आहोत आम्ही. आणि इथून हे बघा खाली जे दिसत आहे हा अख्खा जो दिसतोय तो सगळा दुबई मॉल आहे आणि त्याच्या शेजारी ते दुबई फाउंटन्स. रोड बघा. Speed to the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. Chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. बघू शकता आता आम्ही आलो आहोत 148 वरून 125 फ्लोअरला. आणि इकडे एक ॲनिमेशन डेक आहे. तर भूषण आता ऑपरेट करून बघतोय. त्याला समोर एक कॅमेरा आहे. तर तो आपण जसं मूव्ह करू तसं त्या सगळ्या गोष्टी तिथून आपण तुम्ही पाहू शकता ह्या वेगवेगळ्या दिसत आहेत. तर आहे ॲनिमेशन डेक, लाईव्ह कॅमेरा, क्लिअर डे, नाईट आणि तुम्ही हिस्टॉरिकल व्ह्यू. तर सगळ्या टाईपचे व्ह्यू तुम्ही इथून बघू शकता. जर मी आता याला नाईट कॅमेऱ्यावर क्लिक केलं तर ओके हे आत्ता जे रिअलिस्टिकली आहे समोर ते आपल्याला दिसत आहे. तर बुर्ज खलिफामधून जस्ट आत्ता आम्ही खाली आलेलो आहोत आणि बुर्ज खलिफामधून खाली येऊन दुबई मॉलमध्ये. तर दुबई मॉल आणि बुर्ज खलिफा हे कनेक्टेड आहेत. तुम्ही जसं बुर्ज खलिफामधून खाली उतराल तसं तुम्ही ते दुबई मॉलमध्ये डायरेक्टली याल. फायनली बुर्ज खलिफावरून आता खाली येऊन थांबलोय. दुबई मॉलमध्ये सध्या बसलोय मी आणि भूषण. तर ओव्हरऑल बुर्ज खलिफाचा एक्सपिरियन्स जो होता तो वंडरफुल आहे. म्हणजे मी असं म्हणेल की हा मस्ट विजिट आहे. एकदा प्रत्येकाने विजिट केलं पाहिजे. पण हा त्याच्यामध्ये मेजर डिफरन्स आहे 124, 125, 148. तर नक्की ह्या दोघांच्या मध्ये फरक काय आहे, कारण की याच्यामध्ये प्राइसिंग डिफरन्स खूप जास्त वाटला. 124 आणि 125 जो आहे तो जनरल कॅटेगरीचा आहे. म्हणजे साधारणतः पीक आर मध्ये 7 ते 8 हजार रुपये पर पर्सन असं तिकीट आहे. पण जो 148 आहे जो पीक आर आहे, पीक आर म्हणजे सनसेटवाला टाईम जो तुम्ही 5 वाजल्यापासून सुरू होतो तो संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत असतो. तर या पीक आर्समध्ये 148ची प्राइस आहे पर पर्सन 13,000 रुपये आपल्या INR मध्ये. तर ऑलमोस्ट डबल आहे, 7,000 आणि 13,000. तर मला असं वाटतंय की हा पैसे जरी जास्त असले तरी 148 वर्थ आहे. त्याची 2-3 मेन रिझन आहेत. 124 आणि 125 मध्ये खूप जास्त क्राऊड आहे. प्लस जी त्यांचा क्यू आहे 124 आणि 125 फ्लोअरला व्हिजिट करायचा, त्याचा जो वेटिंग पिरियड आहे तो ऑलमोस्ट मोर दॅन अर्धा तास आहे. आम्ही ज्यावेळी 148चं आमचं ऑनलाईन बुकिंग होतं, आम्ही ज्यावेळी गेलो तर आम्हाला क्यू वगैरे काही नव्हता. डायरेक्ट आम्हाला स्पेशल ट्रीटमेंट मिळाली. तुम्ही पाहू शकता VIP आम्हाला बॅज लावला गेला. या VIP बॅजमुळे आम्हाला पटपट 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 सगळीकडे आमच्या एंट्रीज होत होत्या. त्याच्यानंतर ज्यावेळी पहिल्यांदा 148 मध्ये गेलो तर त्यावेळी सुरुवातीला त्यांनी चहा, कॉफी आणि छोट्या मोठ्या स्वीट्सने आमची सुरुवात केली. आतमध्ये गेल्यानंतर ॲनिमेशन शो केलं की बुर्ज खलिफा कसा झाला, किती साली झाला. आणि त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे ज्यावेळी आम्ही टुवर्ड्स लिफ्ट जात होतो तिकडे त्यांनी पूर्ण बुर्ज खलिफाची हिस्ट्री लिहिली होती. म्हणजे स्टेप बाय स्टेप माइलस्टोन आपण म्हणू शकतो की 2004 मध्ये सुरू झाला, त्यावेळी किती झालं, 2005, 6, 7, 8. तर साधारणतः 4 वर्षात बुर्ज खलिफा बांधून झालेला आहे पूर्ण कंप्लीट.
ज्यावेळी वर गेलो तर तिकडं थोडंसं VIP सर्व्हिस परत एकदा मिळाली, ज्याच्यामध्ये आमचं पूर्ण ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता, स्वीट्स होते, ज्यूस होते, जे की तुम्हाला 124 आणि 125 मध्ये मिळाले नसते. तर मी असं म्हणेल, आणि अजून सगळ्यात महत्त्वाचा फायनल मेजर डिफरन्स, आम्ही ज्यावेळी व्हिजिट केली त्यावेळी 124 आणि 125 ला कमीत कमी मोर दॅन 200 ते 300 लोक ॲट ए टाइम फ्लोअरवर होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट, आपण एवढ्या लांब आलोय आणि जो व्ह्यू आहे तो 148 वरून दिसत होता, तो सगळ्यात बेस्ट होता. प्लस तिकडे खूप लिमिटेड क्राऊड होता, एका वेळेस फक्त 50 लोकांना सोडत होते. त्यामुळे जी त्यांची ऑब्झर्वेटरी होती, त्या ऑब्झर्वेटरीवरून जो बुर्ज खलिफाचा जो टॉप अँगल व्ह्यू आहे, जी त्यांची सिटी आहे, ती खूप छान असं आम्हाला बघता आली. त्यामुळे मी असं म्हणेन, जर बजेट कन्स्ट्रेंट नसेल तर तुम्ही 148 करा, आणि जर थोडंफार वाटत असेल की ओके सो अँड सो आहे तर 124 आणि 125 करा. पण हा मस्ट व्हिजिट आहे, म्हणजे मस्ट व्हिजिट करा मी असं म्हणेल, कारण की भारी प्लेस आहे, मस्त आहे, व्हॅल्यू फॉर मनी आहे असं नाही. थोडंसं काही लोकांना ओव्हर प्राइस्डही वाटू शकतं, पण आभूषणला आणि मला छान वाटलं आणि आम्ही एन्जॉय केला. तर आत्तापर्यंत मी जी काही तुम्हाला माहिती शेअर केली, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.